आपल्या घरातील वीज अनेकदा जाते। कोणतीही सूचना न देता वीज पुरवठा तासनतास गायब होतो। त्यामुळे आपला संतापही होतो। मात्र याच संतापातून दोन तरुणांनी अत्यंत भीषण कृत्य केलं। महावितरणाच्या कार्यालयामध्ये घुसून या तरुणांनी पेट्रोल टाकून चक्क आगच लावली। या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट आहे, आपण पाहूयात। वीज गेल्यानं दोन युवकांचं भीषण कृत्य। पेट्रोल टाकून महावितरण कार्यालयाला आग, सहाय्यक अभियंत्याला जाळण्याचा प्रयत्न। आधी टेबल खुर्च्यांवर पेट्रोल टाकलं, नंतर माचिसच्या मदतीनं आग लावली। हा सगळा प्रकार घडलाय अमरावती जिल्ह्यात। महावितरणच्या वलगाव उपकेंद्रात दोन तरुणांनी हे भीषण कृत्य केलंय। आणि त्याचं कारण काय, तर वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा। या दोन तरुणांनी थेट महावितरणच्या कार्यालयात घुसून टेबल आणि खुर्च्यांना आग लावली। धक्कादायक बाब म्हणजे सहाय्यक अभियंत्याच्या जीवाचीही काळजी त्यांनी केली नाही। आता या दोघांवर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आलेली आहे। या दोन तरुणांची नावं आहेत अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे। सदर दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा PCR प्राप्त करण्यात आलेला आहे। सरकारी नोकरावरती हल्ला, जीवघेणा हल्ला, तसेच सरकारी कामकाजात अडथळा इत्यादी कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे। ते आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। या आगीमध्ये सहाय्यक अभियंत्यांचा जीव वाचला खरा, मात्र महावितरणच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा कोळसा झाला। त्याच्यामध्ये नुकसान असं झालं की त्यांनी दोन टेबल जाळले। एक माझा टेबल जाळला सहाय्यक अभियंत्याचा, आणि एक जो वर्किंग टेबल असते ऑपरेटरचा तो जाळला। त्याच्यामुळे जे महत्त्वाचे दस्तऐवज असतात, लॉकशीट असतात, हजेरी पत्रक आहे आणि जे इस्टिमेट आहे, जे ग्राहकांचे नवीन वीज पुरवठ्यासाठी आलेले अर्ज आहे, ते सर्व जळून खाक झाले। तर दुसरीकडे या भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतायत। कंप्लेंट करणारे व्यक्ती हे कोणतेच फोन उचलत नाही, अधिकारी हजर राहत नाही। त्यामुळे या गावामध्ये खूप रोष आहे, खूप त्रास आहे। अशा त्रासाला कंटाळून असा काही प्रकार घडलाही असेल तर जनतेचा त्या प्रतिसादाला एका हिशोबानं भरपूर वलगावच्या प्रतिसादाला एक हेच आहे, प्रतिसादच आहे तो। दिवसभरामध्ये सकाळी 6 वाजतापासून कधी कधी लाईन जाते, तर दिवसाला 12-12 वाजेपर्यंत लाईन येत नाही। लोक त्रस्त झालेले आहे यांच्या कामकाजापासून। याच्या आधी पण असंच खूपदा झालेलं होतं आणि हे पण झालं, तर हे त्याच कारणातून जो प्रकार घडलेला आहे। यापुढे पण जर असाच यांच्याकडून त्रास आला तर याच्या पुढे पण काहीतरी याच्यापेक्षा पण मोठं काही होऊ शकते। महावितरणचा कारभार ज्या पद्धतीनं चालतो त्याबद्दल सगळ्यांच्याच मनात संताप आहे। त्यामुळे महावितरणनं लोकांना सुरळीत वीज पुरवठा करायलाच हवा, पण म्हणून थेट महावितरणचं कार्यालय पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणं हेही अत्यंत चूक आहे। संताप व्यक्त करण्याच्या या जीवघेण्या पद्धतीचा निषेध हा करायलाच हवा। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।